नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा जी.आर. निघालेला आहे. अन्नधान्य पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागामार्फत हा जी.आर. आलेला आहे मित्रांनो. जे केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा जी.आर. महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो. जी.आर. तुम्ही पाहू शकता, दिनांक 12/9/2025चा जी.आर. आहे. माफ करा मित्रांनो. जी.आर.मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो की आता जे केशरी शिधापत्रिका धारक आहेत, जे शेतकरी लाभार्थी आहेत केशरी शिधापत्रिका धारक, त्या लाभार्थ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे मित्रांनो. परंतु ते कोणते शेतकरी आहेत ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळे जी.आर.मध्ये आपण पाहूया की नेमके ते कोणते शेतकरी आहेत की ज्यांना शिधापत्रिकाधारक शेतकरी आहेत, ज्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्यात येणार आहे. चला तर मित्रांनो, जी.आर. आपण थोडक्यात पाहूया. मुख्य पॉईंट मी जी.आर. मधले तुम्हाला सांगणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा उपरोक्त शासन निर्णय 4 सप्टेंबर 2025 अन्वये मागणी क्रमांकाचा हा जी.आर. आहे मित्रांनो. या जी.आर. मध्ये काय दिलेलं आहे नेमकं तुम्ही पाहू शकता. केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा हा कार्यक्रम आहे मित्रांनो. एकूण किती निधी रक्कम हा हस्तांतरित होणार आहे ते शासनाने एकूण 44,49,82,650 इतकी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. पैसे कसे येणार आहेत तर यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, DBTद्वारे हे योजनांचे जे हस्तांतरण आहे हे होणार आहे मित्रांनो. ज्या प्रकारे PM किसान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होतात, नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होतात, त्याच प्रकारे हे पैसे देखील DBTद्वारे डायरेक्ट मनी ट्रान्सफर जे होणार आहेत मित्रांनो. परंतु ते शेतकरी कोणते आहेत हे आता आपल्याला समजणे महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर ते शेतकरी कोणते असणार आहे मित्रांनो, तर जे शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्याबाबतची योजना आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. जे शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट झालेले नाहीत APL मध्ये, त्या शेतकरी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनाच हे अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम जमा होणार आहे मित्रांनो. हे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही लक्षात घ्यायचा मित्रांनो. जी.आर. तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही सविस्तर जी.आर. देखील पाहू शकता. यातील फक्त महत्त्वाचे जे मुद्दे आहेत मी तुमच्यासमोर मांडलेले आहे मित्रांनो. फक्त एकच पेजचा हा जी.आर. आहे मित्रांनो. जी.आर. तुम्ही सर्व वाचून पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.